तर आज मी करणार आहे आगरी पद्धतीमध्ये सुकट थाली। तर आपण त्या थालीमध्ये काय काय असेल हे बघून घेऊया। मी करणार आहे आपल्या सुक्या कर्दीचा रस्सा आणि जवळा करणार आहे कांद्याची पात घालून। आणि हे तुम्हाला माहिती असेल रेपाच्या वड्या आहेत, जो रेपा असतो ना बारीक जवळा त्याचा, आणि ही पेपर वाटी आहे छोटी। तर हे आपण भाजून घेणार आहोत। तर चला आपण तयारी करून घेऊया। तर हा जवळा छान स्वच्छ साफ करून घेतलेला आहे। आता मी मस्त त्याला खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेणार आहे, छान गोड वास येईपर्यंत। स्लो वरतीच भाजून घ्यायचं आहे, गॅस फास्ट नाही करायचा। जवळा मस्त असा जवळाचा सुगंध भाजलेला वास येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आणि आता मी डायरेक्ट हे पाण्यात घालणार आहे। ह्याच कढईमध्ये न धुता मी ही कर्दी ही छान खरपूस भाजून घेणार आहे। ही पण छान असं खरपूस सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे स्लो गॅसवर। त्यामध्ये मी भिजून घेतलेलं आहे, 10 मिनिटं मी भिजवून छान पाणी याच्यातलं काढून घेणार आहे। आपण साईडला ठेवूया। ही बघा, ही पण छान अशी खमंग लाल होईपर्यंत भाजून घेतलेली आहे। आता ही पण आपण पाण्यात टाकणार आहोत। ही पण आपल्याला 10 मिनिटं छान पाण्यात भिजून घेऊन पाणी काढून घ्यायचं। तर चला आपण एक पळी तेल घेतलेलं आहे, छान तेल छान गरम झालंय। आणि हा पातीचाच कांदा आहे, तोच मी घेतलेला आहे। छान परतवायचा। ह्याच्यामध्ये मी मिरची नाही घालणार आहे, मसाला घालणार आहे, म्हणून मी मिरची नाही घातली ह्याच्यामध्ये। आणि आलं लसूण पेस्ट घालणार आहे। तर ह्याच्याबरोबरच मी कांद्याबरोबरच आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचाभर। तर आपल्याला हा कांदा जास्त नरम करायची गरज नाहीये। आलं लसूण पेस्टचे छान असं खमंग येऊ द्या, सुगंध येऊ द्या। मग आपल्याला फोडणी घालून घ्यायची। हा जास्त आपल्याला नरम करून घ्यायचा नाहीये कांदा। आता मी याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहे। हळद 1 चमचा भरून, तिखट मसाला आणि थोडंसं धना पावडर। हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। जवळा घातलाय, छान पाणी काढून घेतलेलं आहे जवळाचा। आता ही आपण कांद्याची पात घालून घेणार आहोत सगळी। चवीपुरतं मीठ आहे, पण मी थोडंच घातलंय, खार नको व्हायला। नंतर आपण परत चेक करून घालू शकतो। हे आता मी छान एकजीव मिक्स करून घेते आणि झाकण मारून ठेवून देते। हे आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे। आता हे मी झाकण ठेवून छान वाफवून घेणार आहे। तर मी आता करणार आहे कर्दीचा कालवण। त्यासाठी घेतला आहे 1 मीडियम कांदा आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून। आणि ह्याच्यामध्ये मी बटाटा घेतला सोलून, आणि बटाटा शिजून झाल्यावर मी याच्यामध्ये कोकम घालणार आहे। तर चला आपण फोडणी घालून घेऊया। 1 पळी मी तेल घेतलेलं आहे, थोडंसं हिंग, किंचित कांदा घेतलेला आहे, आणि ह्याच्यावरच मी हा टोमॅटो पण नरम करून घेणार आहे। आणि हे दोन्ही नरम होण्यासाठी मी आता चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान असं नरम होऊ द्या। आता हे नरम होईपर्यंत आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत, अर्धा चमचा। ह्याच्यावर ही पण शिजून जाईल आणि झटपट आपला कालवण रेडी होईल। हे छान नरम झालेलं आहे कांदा टोमॅटो। तर आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊ। अर्धा चमचा हळद आहे, 2 चमचा आपला आगरी मसाला आणि धणे पावडर। धणे पावडर तुम्ही स्किप करू शकता, या मसाले आगरी मसाल्यामध्ये सगळं असतं, पण मला आवडतं म्हणून मी हे टाकते।
आता हे कोकम न टाकता, हे बघा कोकम मी बाजूलाच ठेवले आहेत, कोकम न टाकता आपल्याला कर्दी आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आणि परतायचं आहे. मी पाणी घालून घेतलेलं आहे ग्लासभर आणि आता 1 चमचाभर वाटप घालणार आहे, जास्त नाही. आणि हे वाटपाचंच पाणी आहे जे मी हे धुवून याच्यात घालते. आता याच्यात छान बटाटा शिजून होऊ द्या, मग आपण कोकम घालून घेणार आहोत. तर ह्याच्यात पण मी थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे कोकम याच्यामध्ये पाण्यामध्ये मोरे आणि भिजून छान असा आंबटपणा येईल. आता मी एकदा झाकण खोलून छान बघा परत एकजीव करून घेतलेलं आहे. पात मस्त नरम झाले, तर आपल्याला अजून शिजून घ्यायचं आहे. अजून हे आटेल भाजी ठेवून देते 10 मिनिटासाठी. मी याच्यात अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे 4 भाकरांसाठी. त्यासाठी उकड काढून घ्यायची आपल्याला पिठाची. हे तांदळाचं पीठ आहे. मी थोडंसं चवीनुसार मीठही घातलेलं आहे त्याच्यामध्ये. बस 4 भाकऱ्या होईल एवढंच घ्यायचं आहे. हे थोडंसं मी फास्ट करून पाणी वर घेतलेलं आहे. आता स्लो करते आणि पीठ छान त्याच्यात मिक्स करून घेते. आता मी याच्यावर 1 सेकंद झाकण ठेवून बंद करणार आहे. आता हे पीठ मी गरम असतानाच मळायला घेते. थोडंसं गार होऊ द्या थाळ्यामध्ये आणि ह्याच्यातच मी पाणी घालून घेणार आहे आणि हेच पाणी मी मळायला घेते, जेणेकरून हा टोपातला पीठ हा पूर्ण निघून जाईल. पीठ थोडंसं गार करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गरम सहन नाही होणार तर हाताला पिशवी लावून घेऊ शकता. मी हळूहळू हे थंड करून घेते व्यवस्थित, म्हणजे त्यात ते पाणी पण मुरेल आणि पीठही छान थंड होईल. आता हे पीठ मी टोपात ठेवू. बघा छान जवळासा एकजीव झालेला आहे. तरी आपली कांदा सुकट भाजी तयार. तर हे बघा मगाशी आपण हे कोकम घातले होते ना पाण्यामध्ये, छान मुरले आहेत. आता आपण बटाटा शिजलाय का बघायचा आहे रश्श्यामधला आणि त्यामध्ये हे कोकम टाकून घ्यायचे. हे बघा छान शिजून आलेला आहे बटाटा. आता हे आपण कोकम याच्यामध्ये पाण्यासकट घालून घ्यायचं आणि फक्त 2 मिनिटं उकळ काढून गॅस बंद करायचा आहे. झाला आहे आपला मस्त कर्दीचा आंबट. उकड काढलेलं पीठ आहे, तर मी हे लाटून दाखवणार आहे सोप्या पद्धतीमध्ये भाकरी. मी लहान लहान भाकऱ्या करते म्हणून मी गोळा लहान घेते आणि तांदळाचं पीठ घेतलंय मी. आणि आपण चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे. चला हे मी आता ही भाकरी मी तव्यात घालून घेते आणि थोडंसं वरतून पाणी लावून घेणार आहे. पलटी मारून घेते आणि सगळ्या बाजूने भाजून घेते. तर ही भाकरी आपली तयार झालेली आहे. ह्याच प्रकारे आपल्या सगळ्या भाकऱ्या भाजून घ्यायच्या आहेत. आता आपण भाकरी केलेल्या तव्यामध्ये थोडं तेल घालून हे रेपाची वडी आणि त्या पेपर वाकट्या भाजून घेणार आहोत. थोडंसं तेल घालते, पहिला वाकट्या भाजून घ्यायच्या आहेत. तवा गरम आहे ना म्हणून, नाही तर ते रेपाची वड्या जळून जातील म्हणून. मस्त तेलामध्ये, जर तुमच्याकडे चूल असेल ना तर उत्तम, आणि आपला गॅस असेल तर असा
तव्यावर तेल टाकून भाजून घ्यायचं छान असं खरपूस. तर हे भाजून झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन की कशी कटकन तुटते. मग आपण समजायचं हे छान भाजलेली आहे. बघा छान दाबून दाबून मी पूर्ण अशा वाकट्या मस्त भाजून घेतलेल्या आहेत, छान कुरकुरीत लागायला. ह्या आपल्या वाकट्या रेडी झाल्या आहेत. छान मस्त भाजलेला वास येतो. हे बघा मस्त रंग होईपर्यंत भाजून घेतलात. आता ह्याच्यातच मी थोडंसं अजून तेल घालून आपल्या या रेपाच्या वड्या भाजून घ्यायच्या आहेत. एकदम स्लो मध्ये भाजायचं आहे, करपून द्यायचं नाहीये, खूप बारीक लागतं. हे पण मस्त लालसर होईपर्यंत करपून द्यायचं नाहीये, थोडं थोडं तेल घालून भाजून घ्यायचं. चला ह्या पण आपल्या झालेल्या आहेत. तर आपण घेऊया आता ताट वाढायला. तर चला आता आपण ताट वाढून घेऊया. सर्वात प्रथम मी कांदा घेते, त्याच्यानंतर आहे आपण केलेली कांदा सुकट भाजी, आणि त्याच्यानंतर आहे आपला सुकटीचा आंबट. आणि आता आपण घेत आहोत रेपाच्या वड्या आणि पेपर वाकटी भाजलेली. आणि भात 1 वाटी आणि छान अशा लुसलुशीत तांदळाच्या भाकऱ्या. तर ही थाली तुम्हाला कशी वाटली आहे तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तुम्हीही करून खा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.